ऐक्य हे साताऱ्यातलं 100 वर्ष जुनं दैनिक आहे. संपादकच बैठकीतले मित्र असल्यामुळे काहीही लिहिण्याची परवानगी मिळाली. सातत्याने गेले 3 वर्ष मेडिको सोशल या पाक्षिक सदरात विविध विषयांवर मुक्त विचार मला मांडता आले. याचं मी स्वतःच वाचून पॉडकास्ट तयार करताना आनंद तर आहेच, पण लेखकाच्याच वाचनामुळे शब्दांचे बारकावे जास्त चांगले पोचतात ही त्याच्या मागची भावना आहे. यश म्हणजे सक्सेस, धूसर नव्हे पण स्पष्ट ध्येय. चंद्रयान चंद्रापासून फक्त 2 तास अवे होतं. 2019ला चंद्रयान 2चं अपयश आलेलं कुठेतरी मनात सलत होतं. सर्व देश आणि किंबहुना संबंध जग ह्या चंद्रयानाच्या सॉफ्ट लँडिंगकडे बघत होतं. अचानक एक व्हॉट्सॲप मेसेज येतो की आता यावेळा पण इस्रोच्या मुखियाने रडून मोकळ होऊ नये. यात विनोद, उद्विग्नता, उत्सुकता आणि यशासाठी असलेली वेडी आशा सर्व डोकावत होतं. पण थोड्याच वेळात सॉफ्ट लँडिंग झालं. यावेळचे मुखिया सोमनाथ खूप अध्यात्मवादी आहेत म्हणतात. इतक्या प्रचंड यशातही ते स्थितप्रज्ञ होते. 2011 साली क्रिकेट वर्ल्ड कप जिंकल्यानंतर कप इतरांच्या हातात देऊन धोनी बाजूला जाऊन उभा राहिला होता. तसेच सोमनाथ इतरांना क्रेडिट आणि वाव देत होते. खरं तर सोमनाथनी यश कसं मिळवावं याच्याबरोबरच ते कसं पचवावं हे सुद्धा उदाहरण जगासमोर ठेवलं होतं. यशाचं, सक्सेसचं गणित वेगळंच असतं. ए फ्रेंड इन नीड इज फ्रेंड इन डीड असं आपल्याला लहानपणापासून घोटवलेलं असतं. पण आपण गरजू नसताना घवघवीत यश मिळाल्यावर आनंदाने प्रथम ज्याला सांगतो तो खरा फ्रेंड, असा उलट प्रवाही विचारसुद्धा अर्थातच ओशोचा. ओशो म्हणतात, अडचणीत लोक स्वाभाविकपणे मदत करतात, अनोळखी लोक सुद्धा मदत करतात. मदत करण्यामध्ये शुद्ध भावना असू शकते किंवा मी नेहमीच मदत करतो ही भावना असू शकते. मी तुला अडचणीतनं बाहेर काढलं ही आठवण करून देण्यासाठी मदत असू शकते, कीव म्हणून असू शकते, कर्तव्य म्हणून असू शकते. पण एखाद्याचं यश खुल्या दिलानं साजरं करणारं मन सच्च्या मित्राचंच असू शकतं. अख्खा अमेरिकेचा यशाचा आलेख रिझल्ट, सक्सेस यावर आधारित आहे. रिझल्ट न देणारा माणूस तडकाफडकी हाकलला जातो, अगदी सरकारी नोकरीतून सुद्धा. त्यामुळे यश हेच प्रमाण मानणारी ती संस्कृती एकीकडे आणि फळाची आशा धरू नको असं शिकत आलेलो आपण यात विचारांची गल्लत होणारच. धोनीच्या बोलण्यात आणि नंतर पर्यायाने विराट कोहलीच्या बोलण्यामध्ये प्रोसेस म्हणजे कार्यपद्धतीचा उल्लेख होतो. हरल्यानंतर भारताने यातून बरंच काही साधलं आहे वगैरे वाक्य येतात. पण जोकोविच सारखा टेनिसपटू मला एकच ध्येय, नंबर 1 व्हायचंय आणि नंबर 1 राहायचंय असं सांगताना पापणीसुद्धा लवत नाही. कोण बरोबर कोण चूक यावर मारुतीच्या शेपटी एवढी लांब चर्चा, वाद, संवाद होऊ शकतील. यशावर एक डोळा आणि मनात पूर्ण लालसा ठेवायची, पण उपदेशाप्रमाणे फळाची आशा ठेवायची नाही, ही भलतीच कसरत कशी जमणार? असं संसारात राहून संन्यास काही असामान्यच लोक घेऊ शकतात. अजय देवगणच्या पिक्चरप्रमाणे 2 घोड्यांवरच्या सवारीसारखं असतं ते. यापेक्षा एकच पक्ष स्वीकारावा आणि तो सुद्धा यशाचा. त्यामुळे द्विधा मनस्थिती होत नाही. ते यश साध्य करण्यासाठी साम, दाम, दंड, भेद कालानुरूप कसं वापरायचं हे प्रयत्न असावेतच. मनाची तयारी यश आणि अपयश पचवण्यासाठी असावी. यशानं हुरळून जाऊ नये, डोक्यात हवा जाऊ नये म्हणून यश हे कमी महत्त्वाचं होऊ देऊ नये. यश हेच ध्येय. ते मिळालं किंवा नाही मिळालं तर स्थितप्रज्ञता असा मंत्र आता आपल्याला समजावून घ्यायला हवा. नया भारतमध्ये मनातली खदखद आणि बाह्य वागणूक यातली तफावत दूर व्हायलाच पाहिजे. त्यामुळे जिंकणं हेच ध्येय असावं, त्यात लाज बाळगू नये. त्यासाठी भरकस प्रयत्न व्हावेत. पूर्वीप्रमाणे आपल्याला गॅलंट लुजर्स नाही व्हायचं आहे. पराभवात धन्य होत राहण्याची शिकवण आता लयास गेली पाहिजे.
आता हे ऐक्याचे लेख किंवा पॉडकास्ट हे यशस्वी व्हावेत, म्हणजेच वाचकांना श्रोतांना पसंत पडावेत हेच उद्दिष्ट असतं ना. मी माझं लिहीन, पटलं तर वय म्हणा, अशा वल्गना करणाऱ्यांचे विचार त्यांना लखलाभ असोत. कधीकधी मला स्वतःला न आवडलेले लिखाण लोकांना आवडून जातं. त्यात यशाचा आनंद काय कमी मानावा? मनाची तयारी यशाचा आनंद मानण्यात असते आणि फटके बसल्यास न डगमगण्यामध्ये असते. आणि तशी परीक्षा दरवेळेला कोणीतरी आपली घेतच राहतं. बीने रुजून झाड होणं महत्त्वाचं आहे का खूप प्रयत्न करत खडकावर पडून सुकून जाणं महत्त्वाचं आहे? निसर्गानं जर जीवितांना लालसा ही भावना दिली आहे, याचा अर्थच यशाचा पाठपुरावा करायला शिधासामग्री दिलेली आहे. तर मंडळी, यश हेच ध्येय हे थोडं पटलं असेल ना, तर मुलांना तसं तयार करूयात. अर्जुनाप्रमाणे पोपटाच्या डोळ्यावर डोळा ठेव म्हणून सांगूयात. तो भेदण्यासाठी भरपूर प्रयत्न कर म्हणून सांगूयात. प्रोसेस ऑफकोर्स जिवंत ठेवायलाच हवी. असं केल्याने सारी कायनात वगैरे तुझ्या बाजूला मदत करेल असं नाही. यश आले नाही तर निचरा करून मोकळा हो, परत तयार हो. यश आलं तर ते पचवण्याची तयारी आणि क्षमता ठेव. चंद्रयानाच्या सॉफ्ट लँडिंगवरून आपण हेच शिकलो आहोत. यश मिळवायचं आणि ते नीट पचवायचं. धन्य हो इस्रो. जीभ जड असल्यामुळे लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा हे सहजी मला म्हणता येत नाही, पण एक यूट्यूबचा प्रपंच म्हणून ते म्हणालो असं मानावं. श्रोत्यांसाठीच तयार केलेलं हे अभियान असल्यामुळे आपला सहभाग हे त्याचं यश आहे, ही मूळ भावना अगदीच आहे. कॉमेंट्स तर जरूर याव्यात, कडू असोत, गोड असोत, किंवा रात्रीच्या शांततेत जेव्हा झोप येत नसली तर मी तुमचे पॉड्स ऐकते अशी कडू आणि गोड एकाच वेळेला कॉमेंट असावी. या सर्वांची आम्ही वाट बघत असतो.